पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपला 6व्या अध्यायामधला कुंडलिनी योगाचा जो भाग आहे, म्हणजे त्याच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या आपल्या बघून झाल्या. म्हणजे आसन कुठे कसं कोणत्या स्थानावर घालावं यापासून ते शेवटी त्याला म्हणजे योग्याला जी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीचं स्वरूप म्हणजे केवल स्थिती, परमेश्वर स्वरूप, मूळ स्वरूप, आत्मस्वरूप, स्वस्वरूप जे शब्द वापरायचे असतील ते त्या आत्मस्थिती करता ती स्थिती प्राप्त होते. आणि त्यांनी शेवटी सांगितलं आहे की यामध्ये योगमार्गामध्ये सर्वांचा लय होतो, म्हणजे सर्व प्रकृतीचा, सर्व प्रकारच्या भूमिकांचा, वृत्तींचा, ज्ञानाचा सगळ्यांचा लय होतो आणि शिल्लक राहते ती केवल स्थिती. आणि ती स्थिती केवल आहे म्हणून त्याला कैवल्य असं म्हटलं की ते केवल ज्ञान आहे, ॲब्सोल्यूट नॉलेज, की ज्याला कोणताही आयाम नाही. जी गोष्ट आहे ती केवल स्थितीमध्ये म्हणजे भावात्मकतेने त्याच्यावरती कोणतीही मिती, कोणतीही दिशा त्याला निर्माण होत नाही. आणि आपल्याला आता ती आपल्या मनातच ती समजून घ्यायची आहे, कारण ही भावात्मक स्थिती आहे. आणि ही भावात्मक स्थिती असल्यामुळे ती केवल अवस्था ही कोणत्याही आयामाशिवायची असणारी अवस्था आहे. ती अवस्था म्हणजे कैवल्य. म्हणून योगामधून मोक्षाची कल्पना काय आहे? कैवल्य. भक्तीमधून मोक्षाची कल्पना काय आहे? ईश्वर स्वरूपाशी एकरूप होऊन जाणे. म्हणजे ईश्वर म्हणजे परमात्मा आणि जीवात्मा यांचं अद्वैत भक्तीमध्ये मान्य केलं आहे. कर्मामध्ये काय मान्य केलं आहे? कर्मयोगी जो आहे त्याच्या ठिकाणी मोक्षाची कल्पना काय? त्याचं सर्व कर्म निष्काम भावाने भगवंताला समर्पित आहे आणि कर्मफलाची तो अपेक्षा करत नाही. म्हणजे तो तिन्ही पातळीवर तो ईश्वराच्या प्रेरणेनेच कर्म करतो, त्याच्या प्रेरणेने करत नाही. आपण पुन्हा पुन्हा सगळ्यांकरता ही 2 लक्षणं अनेक वेळा विचारात घेतली. एक कोणतं? सर्व संकल्प संन्यास करतो आणि सर्वारंभ परित्याग. दोन्हीही कशाचाही तो आरंभ करण्याकरता धडपडत नाही. आणि दुसरं म्हणजे तो सगळ्या संकल्पांचा त्याग केले. त्याला कोणता त्याचा संकल्प नाहीच आहे, त्याची कोणती अपेक्षाच नाही आहे. हे सगळ्याचं उत्तर काय येतं? आपण आता हे जे योगाच्या ठिकाणी पाहिलं ते की तो जो योगी आहे त्याच्या ठिकाणी आता वृत्ती स्फुरण शिल्लक राहतच नाही. त्याची वृत्ती राहत नाही म्हणजे मनाच्या ठिकाणी वृत्ती निर्माण होत नाही. मग काय होतं? ईश्वराच्या प्रेरणेने घडतं. म्हणून काय सर्व संकल्पांचा
संन्यास होतो. आणि सर्वारंभ परित्यागी, शुभाशुभ परित्यागी, सगळ्याचा त्याग केला. शुभ नाही, अशुभ नाही, कशाचा आरंभ नाही. आणि त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार केला तर लक्षणं वेगळी 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 दाखवली तरी शेवटी एकच आहे की एक ईश्वर, बाकी दुसरं काही नाही. मग ते कोणत्या स्वरूपात कुणी कसं प्रकट करावं ही ज्याची त्याची. ज्ञान योगामध्ये काय, ज्ञान योगामध्ये फक्त असणं, तो कोणतीच वृत्ती ठेवत नाही, तो फक्त बीइंग आहे, परमेश्वराचं अस्तित्व. आज ते सुद्धा आहे म्हणजे आहे धरलं तर आता वर्तमान काळ का भूतकाळ का असेल भविष्यकाळ नाही, बीइंग असणं सगळं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये सातत्याने वर्तमान कालामध्ये तो परमात्मा सतत विद्यमान आहे. त्याला कोणत्याच, तो काळाच्या अतीत आहे म्हणून त्याला सत म्हणजे पाय मोडलेला त, म्हणजे सत म्हणजे केवळ असणे, ही सत म्हणजे त्याचं अस्तित्व, केवळ अस्तित्व म्हणजे त्याचं केवळ असणं म्हणजे ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स, की निखळ त्याचे अस्तित्व अशा अर्थाने घेतलेलं आहे. म्हणजे आता वेगवेगळ्या प्रकारांनी जर बघितलं आपण तर मोक्ष एकच आहे, पण मोक्ष जाणून घ्यायच्या पद्धती भिन्न भिन्न आहे. आणि जर सगुणाची भक्ती करणारा भक्त आहे तर तो म्हणतो माझं सगळं प्रेम त्याच्या सगुण रूपातच आहे, कायम त्याच्याशी एकरूप होऊन राहण्यातच मला केवळ आनंद आहे. आणि म्हणून तो त्याच्याशी एकरूप होऊनच राहतो आणि त्याच्यातच तो त्याचं सगळं सामावतो, आनंद आहे असं म्हणतो. आणखीन त्याला मिळवायचं काही शिल्लक राहत नाही. आणि म्हणून यदृच्छा लाभ संतुष्ट हा म्हणून तो त्याच्या ठिकाणी जे जे तो देईल ते सगळं मंगलच आहे, ते सुखदायकच आहे, ते आनंददायकच आहे आणि स्वीकारत असतो. आणि स्वीकारणं ही सुद्धा आपण बोलायची भाषा आहे. स्वीकारणं न स्वीकारणं काही नाही, भगवत भावामध्ये अखंड राहिलेला असतो. आता ही एक बाजू झाली की योगमार्गामध्ये कैवल्य या शब्दाने त्यांनी मोक्षाचा विचार केलेला आहे. ही केवल स्थिती आहे. या केवल स्थितीला मूळ योग आणि मूळ कैवल्य या विषयाला भक्ती, या विषयाला ज्ञान हे आयाम काही जोडलेले नाही. योगाच्या दृष्टीने केवल असणं, ही केवलता, त्या चैतन्याचं केवल असणं. पतंजलींनी त्याच्याकरता जे सूत्र दिलं आहे ते तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम, त्यावेळी द्रष्टा हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये स्थित असतो किंवा मूळ स्वरूपामध्ये असतो. एवढंच, ह्याच्यापेक्षा आणखीन काही वेगळी संकल्पना नाही. त्यांनी सांगताना ही एवढीच संकल्पना आपल्याला सांगितली आहे की हे योगाचं अनुशासन आहे. या अनुशासनामध्ये आम्हाला यायचं आहे. योगश्चित्तवृत्ती निरोधा, सर्व चित्तवृत्तींचा निरोध झाला पाहिजे, असला पाहिजे. म्हणजे पहिलं सूत्र काय, अथ योगानुशासनम, आता योगाचं अनुशासन सुरू होत आहे किंवा हे योगाचं अनुशासन आहे. अनुशासन म्हणजे जसं आपण म्हणतो ही आमच्या घरची रीत आहे, ही आमच्या घरची शिस्त आहे. आमच्या घरी आलं की तुम्हाला हे मिळेल. म्हणजे काही माणसं अशी असतात की पाहुणा म्हणून आपल्या घरी आला की तो म्हणतो अहो मला ना हे चालत नाही, ते चालत नाही, मी हे खात नाही, मी ते खात नाही. आता हे केव्हा चालतं, ज्याच्या घरामध्ये एकच पाहुणा आहे आणि घरच्या लोकांना त्या पाहुण्याकरता वेळ देऊन त्याच्याकरता वेगळं काही करता येणार आहे. ज्याच्या घरी रोज 25 माणसं जेवायला आहे, सगळ्यांच्याकरता एक स्वयंपाक बनतो, त्याच्या घरी पाहुणा आला आणि तो जर म्हणाला काय आहे आज भोजनाला, तर ती घरची गृहिणी सांगते आमच्या घरी आज हे बनवलेलं आहे, यातलं आपल्याला काय चालेल ते सांगा, ते वाटतं. जसं मोठ्या पंक्तीमध्ये आपण समाराधना आहे, काही आहे आणि आपण गेलो तर तिथे म्हणतात हे पदार्थ आहेत घ्या जेवायला. ते म्हणाले नाही हो हे मला चालत ते, बरं जे चालेल ते घ्या. तर हेच असं आहे की ही आमची शिस्त आहे, आमच्या शिस्तीत हे बनलेलं आहे. या शिस्तीतलं तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घ्या, नाही तर घेऊ नका. याच्या पलीकडे काही होणार नाही, होऊ शकणार नाही. हे आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला जुळवून घ्या, हे अनुशासन आहे. आपल्या घरातलं अनुशासन आपण जसं सांगतो की म्हणजे घरात मुलं म्हणतात की बाबा मला हे पसंत नाही, आई मला हे पसंत नाही,
हे मी ऐकणार नाही, हे मी करणार नाही, हे मला आवडत नाही, तुम्ही सांगितलेलं हे मला पटत नाही. आपण म्हणतोय बघा, तुम्हाला पटतं का नाही पटतं, तुम्हाला आवडतं का नाही आवडतं, हा विषय आमचा नाहीच आहे. आमचा विषय एकच आहे की मी तुमचा बाबा आहे किंवा मी तुमची आई आहे आणि मी जे सांगते आहे ते या घरात तुम्हाला केलंच पाहिजे किंवा ऐकलंच पाहिजे. ही घराची शिस्त आहे, संपला विषय. हे अनुशासन आहे की तुम्हाला या घरात राहिल्यानंतर असं वागलंच पाहिजे. हे घर आहे, घराचे नियम आहे. तुम्हाला आवडतं की नाही आवडतं याच्यावरती घराचे नियम अवलंबून नाहीच आहे. या घरात असंच असणार. तसं हे योगानुशासन आहे. त्यांनी सांगितलं आमचं हे अनुशासन आहे, हे असंच आहे. आम्हाला असं नाही असं करून पाहिजे, आमचा विषय नाही, आमच्याकडे ती चर्चा नाही. मग आमच्याकडे काय आहे अनुशासन? त्यांनी सांगितलं योगश्चित्तवृत्ती निरोध. हा योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. आमच्या चित्तामध्ये ज्या वृत्ती निर्माण होतात, थोडक्यात सांगतो म्हणाले, योग म्हणजे काय असतं? योग म्हणजे चित्ताच्या वृत्तींचा निरोध. वृत्ती म्हणजे मनामध्ये निर्माण होणारा एक एक विचार तरंग किंवा एक एक कल्पना. ती जी निर्माण झालेली कल्पना आहे, ती कल्पना अनेक रूपं घेत राहते. आपण काही एक विचार मनात आला म्हणजे तो सुटत नाही, त्या विचाराची पुन्हा साखळी बनते. विचारातून विचार, त्या विचारातून विचार, मग आपल्याकडे हे काहीतरीच चाललंय डोक्यात की आपण ते झटकून टाकतो, दुसरा विचार सुरू होतो. पण वृत्ती थांबत नाही, कारण चित्ताचा गुणधर्मच वृत्ती आहे. आणि त्यामुळे चित्त ज्याच्यामध्ये मन पण आहे, ज्याच्या त्यात आपण खूप वेळा घेऊन झालं, मन आहे, बुद्धी आहे, स्मरण आहे आणि अहंकार आहे. त्यामुळे हे अंतःकरण चतुष्टय आहे. या प्रत्येकाच्या एक एक वृत्ती आहेत आणि अनेक अशा एक एक म्हणजे अशा अनेक अनेक वृत्ती आहेत. या प्रत्येकाच्या वृत्ती आमच्या ठिकाणी निर्माण होत असतात. त्यांनी सांगितलं आमचा योग म्हणजे काय? अहंकाराच्या वृत्ती संपल्या पाहिजेत, चित्ताच्या वृत्तींमध्ये जी बुद्धीची वृत्ती आहे त्याही वृत्ती संपल्या पाहिजेत, स्मरणाच्या वृत्ती आहेत, स्मरण कधी सुटत नाही, त्याच्याकरता स्वतंत्रपणे पतंजली योगसूत्र वाचली पाहिजे. त्यांची जी काही आपल्याला अडचणीत टाकणारी गोष्ट आहे ती म्हणजे जो योगी आहे तो योगी काय अल्झायमर झालेला नाही आहे, त्याला काही विस्मरण झालेलं नाही, त्याला स्मरण आहे. मग आता स्मरण आहे तर त्याच्या चित्ताच्या वृत्ती आहेत ना, कारण त्या चित्तात स्मरण आहे. तर त्या ज्या स्मरणाच्या वृत्ती आहेत त्या कशा सुटतात, त्या कशा सुटाव्यात, त्या कशात विसर्जित होतात, हे जर समजून घ्यायचं असेल तर तो आपला 6व्या अध्यायाचा विषय नाही, तो विषय पतंजली योगसूत्रांचा आहे. त्या पतंजली योगसूत्रामध्ये त्यांनी त्याची मीमांसा केली आहे की सर्व वृत्ती केव्हा सुटतात. सर्व आमचं स्मरण तर संपत नाही, पण स्मरणाच्या वृत्ती तर शिल्लक राहत नाही. आपल्याला मुद्दा लक्षात आला ना? कारण जरी योगी झाला तरी सुद्धा योग्याला स्मरण आहे, त्याला या दारातून बाहेर पडायचं आहे ते कळतं आहे, या बिल्डिंगमध्ये यायचं तर लिफ्टपाशी यायचं हे त्याला कळतं आहे. म्हणजे योगी आहे तेव्हा त्या योग्याला या सर्व गोष्टी माहिती आहेत, याची त्याला जाण आहे. मग हे जर सगळं त्याला माहिती आहे आणि हे जर त्याला कळतं आहे तर त्याला कळतं आहे, तर मग त्याच्या ठिकाणी वृत्ती आहे. मग वृत्ती आहे तर मग तो योगातून निवृत्त झाला असं कसं होईल? तर ते कसं आहे आणि त्याचं पेच किंवा त्याला उत्तर दिलं आहे ते पतंजलींनी योगसूत्रामध्ये दिलं आहे. आपल्या इथे काय, आता तिसरी गोष्ट, योग म्हणजे काय त्याला पुन्हा बांधून सांगताना आम्हाला सांगतात तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थानम. तेव्हा तो द्रष्टा आपल्या मूळ रूपामध्ये जाऊन बसतो. द्रष्टा म्हणजे कोण? पाहणारा. पाहणारा म्हणजे कोण? आता हे 3 झाले, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. म्हणजे पाहणारा तो द्रष्टा आहे. आपण व्यवहारात काय म्हणतो? हा द्रष्टा आहे. मी काय पाहते? हे दृश्य. आणि त्याचा परिणाम काय होतो? मला त्याचं दर्शन होतं. आता आपण इथे बसलोय आणि आपण बघतोय, सगळ्यांना पाहतोय असं आपल्याला वाटतं, पण प्रवचन झालं, आपण बाहेर गेलो आणि कोणीतरी भेटला, म्हणलं हे काय तुम्ही आज आला नव्हतात का प्रवचनाला? आले होते की, तुझ्या इथे जवळच बसले होते, नाही दिसलं. म्हणजे द्रष्ट्याने दृश्य पाहिलं पण दृश्याचा बारकावा द्रष्ट्याला कळला नाही. म्हणजे दर्शन हा फेनॉमिनन आहे, ही घडणारी घटना आहे. ही घटना त्या द्रष्ट्याच्या ठिकाणी घडते. दृश्य दृश्य म्हणून आहे, द्रष्टा द्रष्टा म्हणून आहे आणि दर्शन हे या द्रष्ट्याला घडायचं.
म्हणजे मी पाहिलं तर मला दिसेल, मी जर इकडे पाहिलंच नाही तर खिडकी उघडी आहे का बंद आहे मला कुठे दिसेल? म्हणजे काय आहे, दृश्य विद्यमान आहे, द्रष्टा विद्यमान आहे, पण दर्शन घडलं तर घडेल, नाहीतर घडणार नाही. म्हणजे या जगामध्ये कोण कोण आहे आणि नाही, दर्शन ही घडणारी घटना आहे. दृश्य हे मी स्वीकारलेलं स्वरूप आहे. का? कारण मी बघते आहे म्हणून हे दृश्य आहे. आता समजा तुम्ही बघता आहात तर तुम्ही बघताना मी दृश्य आहे, कारण त्यावेळी मी दृश्य आहे म्हणून तुम्ही मला बघता आहात. असं प्रत्येकाच्या दृष्टीने तो द्रष्टा आहे आणि बाकीचं सगळं दृश्य आहे. त्यामुळे ह्या जगतामध्ये जे दृश्य आहे त्या दृश्याला अनुभवाकरता कोणी उभं करत नाही. अनुभवाकरता कुणाला उभं करतं? द्रष्ट्याला. जो पाहणारा आहे तो द्रष्टा, तो द्रष्टा उभा राहतो. तो जे पाहतो ते दृश्य आणि त्याच्यातून जे निर्माण होतं ते दर्शन. आणि त्यामुळे आता ह्या द्रष्ट्याने घ्यायचंय काय? दृश्य बघायचं आहे का दर्शन घ्यायचं आहे? पतंजली म्हणतात त्यांनी काहीच करायचं नाही आहे. या द्रष्ट्याने त्याच्या अंतिम स्थितीमध्ये त्याला द्रष्टा म्हणून घेण्याची जी काही लक्षणं त्याच्याकडे निर्माण झाली आहेत ती लक्षणं दूर करून त्याच्या ठिकाणचं जे मूळ चैतन्य आहे ते चैतन्य तिथे ठेवणार आहे. फक्त चैतन्य शिल्लक राहतं. म्हणजे हे चैतन्य मूळ चैतन्यात जाऊन बसतं का असं पतंजली म्हणत नाही, असं हा योगमार्ग म्हणत नाही. त्याचं कारण काय आहे? योगमार्ग हा प्रत्येक चित्ताचा स्वतंत्र विचार करतो. आपण आत्तापर्यंत तेच जे पुन्हा घेतलं ना की ईश्वर प्रणिधान हे त्यांनी ऑर म्हणून स्वीकारलंय, पर्याय म्हणून स्वीकारलंय. आयदर ऑर. प्रच्छर्दन विदारणाभ्याम वा प्राणस्य वीतरागम विषयम वा चित्तस्य यथा अभिमत ध्यानाद वा ईश्वर प्रणिधानाद वा. ते म्हणतात यातलं काहीतरी एक. असं वेदांत म्हणतो यातलं काहीतरी एक नाही, ईश्वराशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून वेदांतामध्ये मोक्ष सांगितला की काय होतं? हे जे चैतन्य आहे, जीव चैतन्य, हे परमात्म चैतन्याशी एकरूप होणारच. योगामध्ये ते होणारच असं नाही. योगामध्ये काय होणार? हे चैतन्य केवल स्थितीला जाणार, त्याच्या पुढे काय होणार माहीत नाही. म्हणून जे पुन्हा आपण बोलतोय ना की आपल्याला जे 2-3 मुद्दे यातले कळून घेण्यासारखे जे प्रत्यक्ष कुंडलिनी योग आपल्याला कळून घेता येणारच नाही, कारण तो आमच्या समजुतीच्या फार पलीकडचा विषय आहे. आमच्या समजुतीतला विषय कोणता आहे? ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण. ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी हे आत्ता जे आपण बोलतोय ना की ज्याच्यामध्ये केवल स्थिती, ही केवल स्थिती काय आहे ही आपल्याला समजत थोडा विचार करून आपण त्याचं चिंतन केलं की ज्याच्यावर आपण अनेक वेळा बोललोय, ती अव्यक्त स्थिती आहे. केवल स्थितीमध्ये परमात्म स्थिती नाही आहे, त्या अव्यक्तापाशी येतो. म्हणजे सृष्टी निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये ती मूळ प्रकृती जी आहे त्या मूळ प्रकृतीने जे अव्यक्त रूप घेतलंय म्हणजे बीजभाव घेतलाय, त्या बीजभावाला हे चित्त जाऊन राहतं. म्हणजे योगमार्गाचा हा प्रकार किंवा हा संप्रदाय अवलंबला तर मनुष्य त्या शेवटच्या स्थितीला पोचत नाही. मग ज्ञानदेवांनी काय केलं? ज्ञानेश्वर महाराज म्हणाले पहिल्यांदा भक्ती आणि मग योग. भक्ती कुठे? ईश्वराच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी. आधी लीन व्हा, आधी शरण व्हा, आधी नतमस्तक व्हा. त्याच्या ठिकाणी आदर, प्रेम, श्रद्धा, एकाग्र भावाने आपले सगळे भाव समर्पित करा आणि मग योगाला सुरुवात करा. मग तो योग कुठं जाईल? परिपूर्णतेला जाईल. हे वैशिष्ट्य आहे आपल्याकडे. हे काय आहे? हे एक मिश्रण आहे. कशाचं मिश्रण आहे? सांख्ययोग आणि वेदांताचं. सांख्ययोगाने जे सांगितलं त्याला वेदांताची जोड देऊन हे तत्वज्ञान त्या अभ्यासकाला पूर्ण स्थितीला घेऊन जातं. हे मोठेपण कोणाचं? अशा प्रकारे योगाचं प्रतिपादन करणाऱ्या व्यक्तींचं.
आणि म्हणून आपण जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा माऊलींचं वैशिष्ट्य काय की माऊलींनी भक्तीची जोड देऊन आम्हाला योग शिकवला आहे. योग नुसता नाही शिकवला, भक्तीची जोड देऊन शिकवलं. म्हणजे आम्हाला पक्क ठासून घेण्याचं काम कोणतंही येत ना, तर माऊलींनी आम्हाला काय दिलं आणि आम्ही याला काय म्हणतो, त्यांनी ती सगळी जी स्थिती आहे ती त्या योगमार्गातली मोठी चमत्कार करून देणारी स्थिती आम्हाला दाखवली. आणखीन माऊलींनी दुसरं काय दाखवलं आम्हाला याच्यामध्ये. आता जेव्हा समाधीपर्यंत हा येऊ लागला, आपण पाहिलं पृथ्वी तत्वाची आटणी झाली, मूलाधार चक्रापासून वर आला, स्वाधिष्ठान चक्रापर्यंत कुंडलिनी जागृती होऊन तिने ऊर्ध्वमुख झाली. ती एकदा ऊर्ध्वमुख झाल्यावर ती त्या शरीरामध्ये तिचं थैमान घालायला लागली. थैमान घालून तिने ह्या शरीरातलं पृथ्वी तत्व आटवून टाकलं. मग ती त्या आपतत्वाशी झुंजायला लागली आणि मग तिने ती झुंज देऊन त्या शरीराला पार खिळखिळ करून टाकून अगदी त्यांनी हाडं कातडं एक करून टाकलंय अशा स्थितीला ते शरीर आलं. आणि ते शरीर जे आहे ते आता जगतं का नाही अशा स्थितीला जेव्हा आलं आहे तेव्हा त्या देहामध्ये म्हणजे डिहायड्रेशनची काय म्हणूया हायेस्ट स्टेट आहे. सगळ्या शरीरातलं पाणी निघून गेलं, सगळ्या शरीरातलं पृथ्वी तत्व निघून गेलं आणि त्या स्थितीमध्ये आता शरीरामध्ये त्यांनी शब्द वापरला खडखडीत उन्हाळा करून ठेवी. ती या देहामध्ये पूर्ण उन्हाळा करून ठेवते आणि मग येते कुठे, त्या सुषुम्नेच्या मुखाशी येते. म्हणजे जिथून आपले पाठीचा मणका सुरू होतो त्याच्या खाली येते, जिथून सुषुम्ना इडा आणि पिंगलांना घेऊन प्रवेश करते पाठीच्या मणक्यांमध्ये, तिथे ती येते आणि आपलं मुख विदारून आ करून ती वर बघते. त्या पाठीच्या मणक्यापासून ती जेव्हा वर बघते तेव्हा वर बघताना तिच्याकडून काय येतं, ह्या टाळूच्या वर असणारं ते चंद्र अमृताचं तळ, त्याच्यातलं जे अमृत आहे म्हणजे त्यातला जो स्राव आहे तो कलंडलेलं तळ, ते जे भांड आहे काय जे म्हणता येईल आपल्याला असणारा कलश आहे, हे नाव द्यावं ते, आणि तळ म्हटलंय त्याला. ते कलंडलेलं तळ आहे त्याच्यातून तो स्राव येतो आणि तो स्राव ती सबंध कुंडलिनी जगदंबा स्वीकारते, पूर्णपणे ती भरते. आणि ती नुसती भरून नाही घेत, ती शक्तिरूपिणी साऱ्या देहाला तो देते. आणि साऱ्या देहाला दिल्यानंतर आता आटणी पृथ्वी आणि आपतत्वाची झाली आहे. आता त्याच्या पुढे कोणतं तत्व आहे, अग्नितत्व. अग्नितत्वाचा आपण विचार करायचा आहे का कुंडलिनी योगाच्या दृष्टीने, आपल्याला त्यातनं मिळवायचं काही नाही. लक्षात ठेवायचं असेल तर एवढा विषय लक्षात ठेवायचा, नसेल आपण सरळ पुढे जायचं. इथे ती स्वतः शक्तिरूपिणी आहे, ती स्वतः अग्नी आहे. त्यामुळे अग्नितत्व इथं संपत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं की हे अग्नितत्व इथे न संपता ते तत्व पुढं चाललंय. मग आता ते तत्व कोणाशी मिसळणार आहे, अर्थात वायुतत्व. कारण आता पृथ्वी, आप, तेज, तेज म्हणजे तीच आहे, ती अजून स्वतःला संपत नाही आहे, तोपर्यंत तेजतत्व संपणार नाही आहे. मग आता ती पुढे चालली, ती कोणाकडे चालली आता, वायुतत्वाकडे. मग आता म्हणाले तिने जेव्हा तिचा प्रवास सुरू केला त्या सुषुम्ना नाडीच्या इथून, त्यावेळी तिने काय केलंय, त्यांनी वर्णन काय केलंय, प्राणाचे दादरे करीत. तिने प्राणाचा दादरा म्हणजे जिना केलाय, त्या प्राणाच्या जिन्यावरून ती चढतीये. म्हणजे प्राण म्हणजे वायू, ती वायूच्या आधाराने जातीये. आता ती काय करते, ती आपलं तेज तत्व जे आहे ते वायू तत्वाशी जोडते. एकमेकांशी एकरूप होताना ती त्या प्राणवायूला काय करते, सबंध देहामध्ये जिथल्या तिथे जिरवते. म्हणजे याचा अर्थ काय होतो, रोज जेव्हा साधक साधना करत असतो त्यावेळी तो जेव्हा श्वास आत घेतो त्या श्वासाबरोबर जी शक्ती आणतो, ती जी शक्ती आहे त्या शक्तीशी ही जगदंबा कुंडलिनी आपली शक्ती जोडते आणि त्या सबंध देहाला ती शक्ती देत राहते. तो देह त्या शक्तीने युक्त होऊन अधिकाधिक शक्तिशाली, आजकालच्या मुलांच्या भाषेमध्ये शक्तिमान होतो तो, तर त्याच्या ठिकाणी त्याची शक्तिमानता वाढत जाते. आणि ती जशी वाढत जाते सामर्थ्य वाढत जातं. त्या देहाचं सामर्थ्य कोण वाढवतं, ती कुंडलिनी जगदंबा वाढवतं. प्रति दिवसाच्या साधनेबरोबर एक एक वाढत जातं. पुढे काय मिळतं त्याला, पुढे सगळ्या सिद्धी प्राप्त. म्हणजे इथे तिने काय केलं, तो जो प्राणवायू आहे त्याच्याबरोबर ती जुळली जातीये.
त्याच्याबरोबर त्या प्राणवायूला रोज एकेका श्वासाबरोबर साऱ्या देहात जिरवतीये. जी जिरवते आहे आपल्या शक्तीनिशी जिरवतीये आणि तो देह अधिकाधिक सामर्थ्यशाली बनवतीये. आता हे झाल्यानंतर तिला ज्या मर्यादेपर्यंत ते वाढवायचं आहे धरून झालं. आता इथे योगाचे 2 भाग होतात. कोणते भाग होतात? एक योगी आहे की ज्याला ह्या अशा सगळ्या विद्या प्राप्त करून घ्यायच्या आहेत, ज्याला ह्या सगळ्या सिद्धी प्राप्त करून घ्यायच्या आहेत, त्याला चटक लागते हे सगळं असं सामर्थ्य वाढवण्याची. तो म्हणतो हेच मला पाहिजे, ह्याच्या पुढे मला जायचं नाही आहे. आणि मग तो आपल्या ठिकाणची शक्ती वाढवण्याकरता प्रयत्नशील राहतो आणि त्याची साधना ही शक्ती वाढवण्यामध्येच तो पुढे नेतो. म्हणून पतंजलींनी सांगितलंय 2 भाग आहे. इथेच 2 त्याचे शाखा होतात. एक शाखा कुठे जाते? केवल स्थिती प्राप्त करण्याकरता जाते. एक शाखा कुठे जाते? हे वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त करण्याकरता जाते. आणि मग त्या सिद्धी कशा प्राप्त? रोजच्या साधनेबरोबर प्राणासवे शक्तीचं जागरण होतं आणि ती देहामध्ये जी परिपक्व होते, मॅच्युअर होते, या देहात ती शक्ती प्राणाबरोबर साठत राहते. आपण सुद्धा म्हणतो आहोत तप आहे. आपलं प्रपंच, आपलं आयुष्य, आपली कर्तव्य, आपला व्यवसाय, आपली वृत्ती जेव्हा आपण एका अतिशय चांगल्या मार्गाने चालवत पुढे नेतो तेव्हा त्या माणसाने काही म्हटलं, आपण म्हणतो तुमचा आशीर्वाद पाहिजे हो आम्हाला, बाकी काही नको. असं का म्हणतो? कारण आपल्याला माहिती आहे की या माणसांनी या पद्धतीने जीवन जगल्यामुळे त्या देहाला पण एक सामर्थ्य आहे, त्या तपाचं सामर्थ्य आहे, त्या आचरणाचं सामर्थ्य आहे, तसं साधनेचं पण सामर्थ्य. आणि याला त्या साधनेचं सामर्थ्य प्राप्त होत राहतं, तशा तशा त्याला सिद्धी प्राप्त होत राहते. मग तो एकेका सिद्धीची अपेक्षा करत राहतो आणि त्याला जे जे पाहिजे आहे ते मिळत राहतं. आणि मग पतंजलींनी सांगितलं किती प्रकारच्या सिद्धी आहेत. आमच्याकडे असे आमच्यातलेच त्याला श्रेष्ठ शास्त्रज्ञ म्हणून की ज्यांनी एवढी मोठी सर्जरीवरची, शल्यचिकित्सेवरची पुस्तकं लिहिली, त्यांनी कुणाचं शरीर फाडून त्याच्या आत सगळ्या संस्था कशा कार्यरत आहेत हे त्यांनी पाहिलं नाही. त्यांनी ध्यानाच्या मार्गातनं माणसाचं आतलं शरीर पाहिलं आणि त्यांनी मनुष्याच्या देहाची रचना लिहून काढली की मनुष्य देहाची रचना कशी आहे. त्याच्याकरता डिसेक्शनची जरूर नाही, त्याच्याकरता आत काय हा इथे योगमार्ग आहे. सूर्याचं स्वरूप काय आहे, चंद्राचं स्वरूप काय आहे, सूर्याचे गुणधर्म काय आहेत, सूर्य आम्हाला काय देतो, कोणत्या प्रकारचं सामर्थ्य आम्हाला त्याच्यापासून मिळतं, चंद्रापासून आम्हाला कोणत्या प्रकारचं सामर्थ्य मिळतं, आम्ही कसे पुष्ट होतो, सूर्य चंद्रांचे किरण आम्हाला कसे पुष्ट करतात, का करतात, या वनस्पती आहेत. आता रामदेव बाबा जेव्हा त्यांची एवढी पुस्तकं आणि ते बालकृष्णजी त्यांनी एवढी पुस्तकं लिहिली आहेत, त्या प्रत्येकामध्ये त्यांनी सगळ्या वनस्पती हिमालयात जाऊन पाहिल्या आहेत. तर त्यांनी सांगितलं आम्ही कशा बघितल्या, आम्हाला कुणी सांगितल्या, त्या हिमालयातल्या योग्यांनी सांगितल्या, मग त्या आम्ही कशा ओळखल्या. पण ती मुळात वनस्पतीची जी काही विशेषता आहे ती कुणाला कळली, कशी कळली, त्याच्याकरता आमच्याकडे लॅबोरेटरीमध्ये प्रयोग नाही झाले. शरीराला लॅब केलं, शरीर प्रयोगशाळा. आणि म्हणून योग मार्ग म्हणजे प्रॅक्टिकल सायन्स आहे. योग मार्गामध्ये शरीर ही प्रयोगशाळा आहे आणि या प्रयोगशाळेतनं आपल्याला जे शोध लावायचे आहेत ते त्या योग्यांनी लावलेले आहेत. हे काय आहे? ही त्याची एक शाखा आहे की या शाखेने योग गेला आहे. आता दुसरी शाखा, त्याला यातलं काही करायचं नाही, त्याला यातलं काही न करता केवळ त्याला त्या केवल स्थितीमध्ये जायचं आहे, सुखदुःखाच्या अतीत जायचं आहे, या जगातल्या प्रत्येक व्यापाराच्या पलीकडे जायचं आहे, या प्रकृतीच्या पलीकडे जायचं आहे. आणि म्हणून तो अभ्यास करतो. मग त्याला पतंजली काय सांगतात? पतंजली म्हणतात की बाबा रे, खरं आहे तुझं, तुला हे बदलावं असं वाटतं ना, तुला आवडत नाही ना, ह्या योगाच्या मधल्या ह्या सिद्धींचं तुला आकर्षण नाही ना. मग ते सांगतात की व्युत्थाने सिद्धी, व्युत्थानामध्ये सिद्धी आहे. व्युत्थान म्हणजे हा व्यवहार करताना तो सिद्ध पुरुष त्या सिद्धींनी युक्त असणारा केवढा सामर्थ्यशील आहे, त्याच्याबद्दल केवढा दबदबा आहे. कशाला दुर्वास ऋषीला राजे घाबरत होते, माहीत होतं त्यांना
की त्यांनी शब्द उच्चारला की संपलं. राजा परीक्षिताला 7व्या दिवशी का मरण स्वीकारावं लागलं? त्याला शाप स्वीकारावा लागला, कारण तो ऋषी शाप आहे. त्या शब्दाला सामर्थ्य आहे, कारण सिद्धी आहे आणि म्हणून त्याचं भय आहे. तर आता हा सिद्धीने युक्त असणारा माणूस व्युत्थाने, व्युत्थान म्हणजे ही जागृत अवस्था, या जगात आम्ही जो व्यापार व्यवहार करतो त्याला व्युत्थान म्हणतात. व्युत्थाने लाभदायक आहे, पण समाधौ उपसर्ग हा, पण समाधीला तो उपसर्ग आहे, समाधीला ती अडचण आहे. आणि म्हणून ज्याला समाधी सिद्ध करायचा आहे तो ह्या सिद्धींच्या मागे लागत नाही, त्याला त्या सिद्धींच्या विषयी बिलकुल आकर्षण नाही. म्हणून योग कुठे जातो? पुढे समाधीकडे जातो. म्हणजे आता या कुंडलिनी योगामध्ये सुद्धा कसं आहे, मोठे मोठे योगी आहेत, पण ते सगळे योगी आपल्याला कशा प्रकारे सिद्ध होता येईल, कशा प्रकारे सामर्थ्यशील होता येईल, याकरता कुंडलिनी योगाचा अभ्यास कुंडलिनी जगदंबेबरोबर सुरू ठेवतात. पण त्या अभ्यासाला काय आहे? जोड कशाची आहे? एका संकल्पाची. संकल्प आहे त्यांच्याकडे. कशा करता? माझी प्रकृती उत्तम व्हावी. कशा करता? मला कॅन्सरवरचं औषध शोधायला मिळावं. कशा करता? मला या जगामधल्या अज्ञात गोष्टींचं दर्शन व्हावं. म्हणजे जे वर्णन केलं आहे की या पृथ्वीच्या भोवती इतके सागर आहेत, त्या पृथ्वीच्या पलीकडे अशी स्थिती आहे. आता ही पृथ्वीवरती सुद्धा हे 14 भुवन आहेत, त्यातली 7 भुवनं खाली आहेत. ते पाताळ आहे शेवटचं, आणि त्या पाताळाला च्या खाली पृथ्वी संपते, तिथे तिला त्या शेषावरती तोललं आहे. असं खरंच एखादा ग्रह शेषावर तोलला आहे का? आम्हाला बघायचं आहे. हे आमचं आकर्षण आहे की हे जे सांगितलं आहे हे बरोबर आहे का चूक आहे, याला तोलून धरणारा कोणीच खरा शेष आहे का नाही आहे. तर तो वृत्ती ठेवतो मनात की हे मला समजलं पाहिजे, हे मला कळलं पाहिजे, या विषयाचं मला ज्ञान झालं पाहिजे. त्या ज्ञानाकरता तो योगाचा उपयोग करतो आणि तो त्याला होतो. अडचण काही नाही आहे. तो शास्त्रज्ञ आहे. तो आपल्या परीने असे निरनिराळे विषय जाणून घेतो, त्याच्यात अधिकाधिक प्रवेश करतो, त्या विषयावर खोलवर जाऊन त्याचं चिंतन करतो. ही योगाची एक बाजू. योगाची दुसरी बाजू समाधी आहे. समाधी योगाकडे जायचं आहे तर आता तो इथे कुंडलिनी आणि प्राण हे अनाहत चक्रापाशी तो थांबत नाही. हा सगळा खेळ त्यांचा सिद्धीचा हा इथंच थांबला ना. कारण ज्या ठिकाणी शक्तीचं जागरण झालं आणि शक्ती प्राणाशी एकरूप झाली त्यावेळी त्याचा पाहिजे तो उपयोग करून घेणं सुरू झालं. म्हणजे जसं आपलं आहे, आपल्या घरात गहू आहे आणि आपल्या घरात जातं आहे किंवा घराजवळ गिरणी आहे. एकदा गहू घेतला, जात्यावर दळला, त्याचं पीठ केलं, किंवा घरी नाही गिरणीवर जाऊन पीठ करून आणलं. आता गहू आहे घरामध्ये, म्हणजे दळलेलं पीठ आहे, तूप आहे, साखर आहे, संपलं. आता करा पक्वान्न हवी तेवढी, त्याच्यापासून जेवढी बनवायची तेवढी पक्वान्न बनवा. तसं आहे हे रॉ मटेरियल आत्ता तयार आहे. त्यांच्याकडे आत्ता तो प्राण आणि ती कुंडलिनी शक्ती, या 2 शक्ती सारख्या एकत्र आहे. आता ती प्राणाची शक्ती कोणत्या दिशेने वळवायची आणि त्याला 7 कुंडलिनी कशी द्यायची, तीच साथ देत राहते आणि योग्याला सिद्धी सिद्ध होत राहतात. आणि म्हणून पतंजलीनी एक संबंध पाद आहे ज्याला विभूती पाद असं म्हटलंय. एक भाग आहे त्याचा की ज्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचं सामर्थ्य प्रकट झालंय. गीतेमधला विभूतीपाद वेगळा आहे, ज्याच्यामध्ये विभूती सांगितल्या आहेत ती ईश्वराची जगात दिसणारी स्थूल रूप आहे. आणि ह्या पतंजलींनी जो विभूतीपाद सांगितला आहे त्याच्यामध्ये त्याचं सूक्ष्मतर रूप आहे की ते कसं जाणता येईल. भगवंताच्या ठिकाणी असणारं जे अलौकिक सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याचं एवढं रूप जरी आम्हाला कळलं तरी खूप झालं. त्या ऋषीचं आयुष्य सार्थक झालं, तो ते प्राप्त करून राहतो. त्यामुळे या विभूतीपादाला ओलांडताना आता काय होतं, आता हा जो प्राण आहे, जो बाहेरून घेणारी ही जी शक्ती आहे, ही बाहेरून येणारी ऊर्जा कोणाची आहे? परमात्म्याची, चैतन्याची. जे चैतन्य आमच्याकरता प्रकट झालेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष ते चैतन्य प्रकट होताना सुद्धा त्याच्या ठिकाणी शक्तीचा अंश आहेच. कारण शक्तीशिवाय चैतन्य काही करू शकत नाही. म्हणजे ती चेतना आहे. ती जी चेतना आहे, आता ही कुंडलिनी जगदंबा काय करते, आपलं जे चैतन्य आहे ते त्या चेतनेशी जोडून टाकते.
ती म्हणते घे, माझं सामर्थ्य घे. व्यवहाराच्या पातळीवर बोलायचं तर विवेकानंद म्हणाले की मला जायचं आहे परदेशामध्ये, जाऊन मला धर्माचा प्रसार करायचा आहे. सगळे लोक म्हणतात की तुम्ही तिकडे जा आणि त्या शिकागोला होणाऱ्या धर्मपरिषदेमध्ये व्याख्यान करा. ते म्हणतात माझ्या गुरूंना विचारतो, आणि माझे गुरु जर म्हणाले तर मी नक्की जातो. रामकृष्णांनी सांगितलं जरूर जा, काही अडचण नाही आहे, तू जाऊ शकतोस. आणि जेव्हा त्यांनी नमस्कार केला आणि निघाले तेव्हा रामकृष्ण म्हणाले, नरेंद्रा लक्षात ठेव, मी आता तुला सगळं देऊन भिकारी झालो आहे. माझ्या जवळचं जे सगळं सामर्थ्य आहे ते सगळं मी तुला दिलं आहे. आता हे घेऊन तू परदेशात तुझ्या कामाकरता जा. तसं आहे, त्या कुंडलिनी जगदंबेची सगळी शक्ती ती त्या प्राणाला देते. जी प्राणाची शक्ती आहे, जो आम्ही श्वासोच्छ्वास करतो तो त्या योग्याचा प्राण बलवान होतो. हे आपण लक्षात घ्यायचं. आपण जेव्हा हे वाचतो तेव्हा आपल्याला हे सगळं पुन्हा होय आपल्याला वाचायला मिळतं. त्या प्राणाशी कोण एकरूप होते? कुंडलिनी. आता तिचं वेगळं अस्तित्व ती न ठेवता प्राणामध्ये आपलं अस्तित्व विसर्जित करते. पण ती अजून शक्तिरूपिणी आहेच, हे आपण विसरायचं नाही. ती शक्ती आहेच, पण ती शक्ती तिने प्राणात विसर्जित केली आहे. प्राणात विसर्जित करून ती कुठे जाते? ती आता तिचा प्रवास अनाहतापासून इथे विशुद्धी चक्र, विशुद्धी चक्रापासून आज्ञाचक्र, ह्या आज्ञाचक्राच्या इथून अनेक प्रकारच्या योगमार्गामध्ये इथले मार्ग जे आहेत ते वेगळे वेगळे दिलेले आहेत. काहींचे मार्ग सरळ आहेत, काहींचे मार्ग मागे आहेत. जर आपण समर्थांचं सोलीव सुख प्रकरण जर घेतलं तर त्याच्यामध्ये वेगवेगळी स्थान आहे. तिथे आल्हाट गोल्हाट अशा नावाने त्यांचा उल्लेख आहे. आणि ती जी चक्र आहेत ती वेगळी आहेत, ती स्थानं जी आहेत ती वेगळी आहेत. इथे जो भूमिका आहे, विचार आहे, तो वेगळा आहे. ते श्रीचक्र, श्रीहाट, गोल्हाट अशी नावं आहेत तिथे. आणि हा पश्चिमेचा मार्ग इथे काय वर्णन केलं आहे त्यांनी, हा पूर्वेच्या मार्गाने जायला निघाला आणि पश्चिमेच्या मार्गाला जाऊन पोचला. म्हणजे ह्याला जे मिळवायला जायचं होतं ते मिळवायला हा कसा जाईल? कारण ह्याचं मिळवणारा हा शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी ह्याला जाऊन पोचायचं आहे आणि हा म्हणून जो राहणार आहे तो राहिलाच नाही, उलट त्याच्या विरुद्ध टोकाला तो जाऊन पोचला. म्हणजे तो परमेश्वराची एकरूप झाला. आता ही कुंडलिनी जगदंबा त्या प्राणाच्या बरोबर इथपर्यंतचा विषय संपला. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे आज्ञाचक्र विशुद्धी चक्र सोडून जेव्हा ती प्राणाच्या बरोबर एकरूप झालेली कुंडलिनी इथे आज्ञाचक्रापाशी येते त्यावेळी हे सगळे खालचे बंध संपले. आता या बंधांनी काहीच मिळवून द्यायचं राहिलं नाही योग्याला. आता योग्याचा अभ्यास इथे सुरू झाला आज्ञाचक्रापासून वरती. मग काय होतं म्हणाले, जालंधर बंध संपला. या नाभिस्थानापाशी असणारा उडियाण बंध संपला. खालचा मूलबंध होता मुळाशी असलेला, तो मूलबंध संपला. म्हणजे मूलबंध गेला, नंबर 2 उडियाण गेला, नंबर 3 जालंधर गेला. आता साधना इथून वर गेली. म्हणजे कुंडलिनी जगदंबा त्याच्या देहामध्ये ऊर्ध्वगामिनी नाही, ती ऊर्ध्व स्थानाकडेच जवळजवळ पोचली. तिथपर्यंत ती गेली तरी सुद्धा ती अजून तिथे असणाऱ्या शिवाशी एकरूप झालेली नाही. तिथे काय आहे? चैतन्य. आणि ती कोणाबरोबर एकरूप झाली आहे? चेतना. चेतना जेव्हा निर्माण होते तेव्हा त्याच्यामध्ये शक्तीचा अंश आहेच आहे. त्यामुळे ती चेतना आता तिच्या मूळ रूपामध्ये चैतन्य रूपात शिवरूपात इथे आहे, तिच्या मूळ रूपात आहे. आता तिला तिथे जाऊन पोचायचं आहे. पण तिथे जाऊन पोचायचं आहे तेव्हा 2 गोष्टी सुटायच्या आहेत. त्यातली सोडायची गोष्ट एक आहे, आणि जी सोडायची गोष्ट आहे ती कोणती आहे? ती वायू म्हणजे प्राण. कारण आता तिने तिचं वेगळं शक्ती हे अस्तित्व संपवलंय आणि ती प्राणाशी एकरूप झाली. म्हणजे पृथ्वी आप आणि तेज संपलाय. आता आहे कोणत्या स्वरूपामध्ये? ती प्राणस्वरूप आहे. तो प्राण आता तिथे जाऊन पोचलाय. तो प्राण जेव्हा तिथे जाऊन पोचतो, याला काय म्हटलंय? मूर्धनी आकाश. हे जे वरचं आकाश आहे आतमध्ये असणारं मोठं व्यापक आहे. ती धारणा आहे की मस्तकाच्या ठिकाणी वरती एका प्रचंड अमर्याद अशा आकाशामध्ये हा परमात्मा राहतोय. हृदयाकाशात पण अशीच धारणा आहे
की आपण जर हृदयामध्ये परमात्मा आहे अशी धारणा केली तर त्या परमात्म्याचं स्वरूप कसं आहे, त्या देह केवढा आपला. आता इतकी चेष्टा तर त्या 56 इंची छातीवरती चालली आहे, सीना 56 इंच आहे, इथे तर कुठले 56 इंच आणायचं माणसाने, तर एवढासा सीना आहे माणसाचा. तर त्याच्यामध्ये जी व्यापकता अपेक्षित आहे, प्रचंड व्यापक आहे. म्हणजे अगदी लांब 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 नेऊन त्याला अगदी ताणून ताणून ते गिरिराज सिंहांनी म्हटलंय की अब मोदी जी का सीना 56 इंच नहीं, वो 156 इंच है. म्हणाले आप तो देखो, अब आप देखेंगे वो 156 है. 156 हृदयाकाश अमर्याद आहे. अमर्याद हृदयाकाशामध्ये अनुभव घ्यायचा आहे, मूर्धनी आकाशात अनुभव घ्यायचा. अनुभव घेण्याची स्थानं 2च, ते पण आपण लक्षात ठेवायचं. या 2 स्थानांवरती अनुभव आहे. आता त्या मूर्धनी आकाशात काय होतं, त्या मूर्धनी आकाशामध्ये तो प्राणवायू जातो. तिथे जातो तेव्हा ती आता जगदंबा आहे वास्तविक पाहता. आता ही खरी चैतन्याबरोबर जोडली गेलेली, म्हणजे पुरुष आणि प्रकृती निर्माण होऊन या जगाला निर्माण करणारी प्रकृती, ही मूळ प्रकृती, ही जी मूळ प्रकृती आहे ती आता इथं येऊन पोचली आहे. आता ती मूळ प्रकृती आपलं वेगळेपण संपवते. ती जेव्हा संपवते तोपर्यंत ती कोण आहे, प्राण आहे. आणि जेव्हा ती संपवते तेव्हा ती कशात संपवते, अर्थात गगन, अर्थात आकाश. पण जेव्हा माऊलीने वर्णन केलंय, आता आपण जेव्हा वाचाल तेव्हा पुन्हा आपल्या लक्षात येईल की त्या गगनामध्ये जाऊन जेव्हा ती मिळते त्यावेळी गगनच शिल्लक राहत नाही, कारण आता फक्त चैतन्य राहील. आता मिळणं आणि 2 वेगळं असणं हा प्रकार शिल्लक नाही. म्हणून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे जे 5वं महाभूत आहे आकाश, ते 5वं महाभूत ज्या क्षणी ती कुंडलिनी जगदंबा आपलं पूर्ण अस्तित्व संपवते त्या क्षणी तिथे चैतन्य नावाचं वेगळं अस्तित्व शिल्लकच राहत नाही. तिथे ते गगन नावाचं 5वं महाभूत शिल्लकच राहत नाही. एकटं एक ब्रह्मचैतन्य उरतं, एकटी एक केवल स्थिती उरते. ही 5ही महाभूत संपून जातात, नाश पावतात. मग त्यांनी काय म्हटलं, पिंडे पिंडाचा ग्रासू, तो हा नाथ संकेतीचा दंशू. एवढं लक्षात ठेवायचं की 5ही महाभूत या देहामध्ये संपवली. आणि जेव्हा संपवली, आणि ती कशाने संपवली, पंचमहाभूतांच्या साह्याने संपवली. कोण पंचमहाभूत, हा देह. हा देह पंचमहाभूताचा, ह्याच पंचमहाभौतिक देहामध्ये 5 महाभूत संपवली असं कसं म्हणता येईल. असं म्हणता येईल त्याचं कारण, देह कायम राहून देहातलं एक महाभूत गेलं, देह कायम राहून देहातलं दुसरं महाभूत गेलं. पाहत गेलो की नाही आपण, पहिलं पृथ्वी तत्व नष्ट झालं, देहाला काही फरक पडला नाही, देह साधना करत राहिला. आपतत्व गेलं, देहाला काही फरक पडला नाही, साधना चालू राहिली. त्यानंतर शक्ती तत्वात आलो, म्हणजे ती कुंडलिनी त्या प्राणाच्या बरोबर काही काळ गेला की नाही, किती काळ गेला असेल आपल्याला माहीत नाही, पण ती पण साधना झाली. त्या काळामध्ये शक्ती तत्वही आहे, वायू तत्वही आहे, तरी देह जसाच्या तसा आहे. मग एक स्थिती आली साधनेची की ती कुंडलिनी शक्ती त्या प्राणतत्वात विलीन झाली, म्हणजे पुन्हा 3रं तत्व बाजूला गेलं, तेजतत्व. तरीसुद्धा देहात फरक पडला नाही. इथे मस्तकामध्ये गगनही संपलं आणि कुंडलिनी जगदंबा इथं एकरूप झाली. त्या ब्रह्मरंध्राच्या आतमध्ये, त्या गगनामध्ये, त्या मूर्धनी आकाशामध्ये, की जे आकाशासहित लोप पावलं आणि केवळ चैतन्य शिल्लक उरलं. आता काही राहिलं नाही. ही त्याला जाऊन मिळाली, ही आपल्याला सांगण्याकरता एक गणिताची जशी पायरी असते ना, स्टेप, तसं लिहिणं आहे. ते असं काही त्यांनी वर्णन केलं आहे. ते म्हणाले गगन गगनाशी मिळालं, हे आपलं उगीच शब्दांनी म्हणायचं म्हणून म्हटलंय, नाही तर म्हणाले म्हणण्याला काही अर्थ नाही. मग आता काय राहिलं, चैतन्य. मग आता त्या चैतन्याचा अनुभव कुठे घ्यायचा, 2 ठिकाणं आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी चैतन्याचा अनुभव येतो, तसा तो हृदयात येतो. आणि त्यामुळे योग्याला प्रत्येक वेळी इथं जाऊन इथं यायलाच पाहिजे असं नाही. तो ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो. योगी ज्याला हृदयाकाशामध्ये पाहतात, ते जे चैतन्य आहे
तो जो परमात्मा आहे. आता योगी मग इथं केव्हा जातो? त्याला निघून जायचं तेव्हा. तो म्हणतो मला समाधी घ्यायचा आहे. आता हे रोजचं गतागत त्याला नको आहे, पण जेव्हा त्याला हा देह सोडून जायचा आहे तेव्हा मात्र त्याला जर वाटत असेल की रोज हे घडावं, ही प्रक्रिया घडावी, तो घडवू शकतो. त्याला काही अडचण नाही आहे. या प्रक्रियेतून पण तो रोज जाऊ शकतो. नाही वाटलं ही प्रक्रिया तर तो हृदयातच दर्शन घेऊ शकतो. आणि ज्यावेळी त्याला निघून जायचं आहे त्यावेळी मात्र त्याच्या ठिकाणचं जे चैतन्य आहे ते चैतन्य इथून बाहेर पडतं. आणि मग तो योगी ह्या ब्रह्मरंध्रामधून त्या देहाला सोडून जातो. गेल्या वेळी आपण बोललो होतो त्याप्रमाणे, किंवा माझ्या लक्षात नाही मी कुठे बोलले होते. माणिक प्रभूंच्या चरित्रामधलं त्यांच्या सर्वात धाकट्या भावाचं वर्णन केलं की त्यांनी सांगितलं की मला समाधी घ्यायचं आहे आणि मला इथे म्हणजे म्हणतात वडिलकीच्या नात्याने, अरे तू लहान आहेस, तुझं वय 21-22 वर्षाचं आहे, इतक्या पटकन तू समाधी कसा घेशील आणि ह्या लहान वयामध्ये तुला कशी ती वृत्ती येईल? वैराग्य आलं तर म्हणाला नाही, मला नाहीच आहे देहाबद्दलची कुठल्याही प्रकारे आसक्ती, मला समाधी द्या. ते म्हणाले समाधी द्यायला बसवेन सुद्धा मी तुला, परंतु ज्यावेळी प्राण ब्रह्मरंध्राशी येतील आणि जेव्हा देहाचा त्याग करतील त्यावेळी तुला ते झेपेल का? त्यावेळी तुझा खऱ्या अर्थाने ते वैराग्य आलेलं असेल का? पण शेवटी देहत्याग आहे. त्या देहत्यागाकरता जी वैरागी वृत्ती आहे, कारण सर्वात शेवटचा मोह आहे ना, सर्वात शेवटचा, हा देह माझा आहे हे सगळं सुटलं तरीसुद्धा देहाबद्दलची आसक्ती सुटत नाही माणसाची. ती सुटणं सर्वात अवघड आहे. आणि त्यामुळे ते शेवटी म्हणतात तुला हे तेवढ्यात मला जमेल, माझा निर्धार झालेला आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी बसवलं आहे. आणि ते म्हणतात तुझ्या धीराकरता मी बाहेर उभा राहतो आणि सारखं तुला सांगतो, बघ आता प्राण कुठे आला, आता प्राण कुठे आला, आता प्राण कुठे आला, आता तुझं प्राणाचं निर्गमन होईल, धीर राख, धीर ठेव. पण अतिशय त्यांचं वर्णन फार सुंदर केलं आहे त्या चरित्रामध्ये की फार धीरोदात्तपणे वयाच्या 20व्या-21व्या वर्षी त्यांच्या बंधूंनी समाधी घेतली आहे आणि ते निघून गेले. त्यांच्या माणिक प्रभू सिद्ध पुरुष आहेत, त्यांना कळतंय बाहेरून काय होतंय ते. नंतर शिळा बंद केली, त्यांचा समाधी सिद्ध झाला. पण म्हणजे योगी देहाच्या बाहेर कसा पडतो ते पिंडानी पिंडाचा ग्रास ही एक आपण लक्षात ठेवण्याची संकल्पना की पंचभौतिक देह इथे साधना करत असतो आणि त्या साधना करणाऱ्या पंचभौतिक देहामधून हळूहळू एक एक महाभूत नष्ट होत जातं. आणि तो जर माऊलींच्या सारखा कुंडलिनी योगातला अधिकारी बनला तर सर्व महाभूत देहातनं जाऊन तो देह आहे तो चैतन्य म्हणून. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत काय होतं, योगाचं काम चालू असतं. आणि मग बहुनाम जन्म नामांते, योगी अभ्यास करत राहतो. या जन्मात केलेला अभ्यास घेऊन पुढच्या जन्मात केलेला अभ्यास घेऊन पुढच्या जन्मात. त्याच्याकरता सूत्र काय, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीन तात गच्छ. जे जे कल्याणकारक आम्ही या जीवनात केलेले त्यातलं काही वाया जातं, जे केलंय ते घेऊन पुढे जातं, संपलं. आणि म्हणून त्यांनी इथे हा जो संबंध कुंडलिनी योग आहे तो कुंडलिनी योग आपल्याला सामग्र्याने लक्षात ठेवताना त्यातली प्रत्येक पायरी लक्षात ठेवायला नको आहे. आपल्याला एक गोषवाऱ्यामध्ये आपल्याला आपल्यापुरतं जसं लक्षात ठेवायचं आहे तसं लक्षात ठेवायचं. कारण हा जो योग आहे ही माऊलींची एक विशिष्ट मांडणी आहे आणि त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे मात्र आपण कधीही विसरता कामा नये. नुसतं योगाचा अभ्यास केला तर एक शुष्क आणि एक अनिश्चित मार्ग आहे. आणि इथे ईश्वराची शरणता हा एक निश्चित मार्ग आहे. म्हणजे योगी स्वतःच्या जीवावर नाही तर योग्याला आपल्या आपल्या जीवावर झगडत राहावं लागतं. कारण तो ईश्वराला मानत नाही ना. तो म्हणतो माझा देह आहे आणि माझ्या देहाची लॅबोरेटरी आहे, इथे सगळे प्रयोग होतील या देहावर आणि आम्ही पुढे जात राहू. असं करणाऱ्याला झुंजत राहावं लागतं. त्याचं कारण असं की तो प्रत्येक गोष्टीशी झुंज देतो. प्रत्येक गोष्टीची झुंज का द्यावी लागते, कारण जे खरंच सत्य आहे त्या सत्यापर्यंत तो पोचत नाही. सत्याशी पोचल्याशिवाय ज्ञान कसं होईल. आणि जय कोणाचा आहे, सत्याचा आहे. आपल्याकडे उपनिषदांनी सांगितलंय सत्यमेव जयते, सत्याशिवाय दुसरं काहीच यशस्वी होऊ शकत नाही.
आणि जे अंतिम सत्य आहे ते समजल्याशिवाय सत्याची पूर्तता होत नाही. सत्य परिपूर्ण अवस्थेला पोचू शकत नाही. त्यामुळे सत्य परिपूर्ण अवस्थेला पोचलं म्हणजेच ज्ञान आहे, म्हणजेच मोक्ष आहे, म्हणजेच सगळं काही. त्यामुळे आपल्या देशाचं जे बोधवाक्य आहे ते किती सुंदर घेतलं आहे, सत्यमेव जयते. मोठी माणसं होती हो त्यावेळी, त्यामुळे त्या सगळ्या लोकांनी चांगली चांगली वचनं आपल्याला दिली. तर इथे त्यांनी या प्रकाराने शेवटाला जे नेऊन ठेवलं आहे आपल्याला या कुंडलिनी योगाच्या मध्ये, त्यातल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवता आहेत. सगळं आपल्याला कळेल असं नाही आहे. त्यातल्या मधल्या मधल्या पायऱ्यात आपल्याला समजूच शकत नाहीत काय आहे, ते त्यांचे अनुभव आहेत, आपण तर काही समजू शकत नाही. असो, पण त्यातल्या त्यात हा जो विषय आहे हा जितका आपल्याला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल तितका आपण केला. आणि आता त्या विषयाला आपण पूर्णविराम देऊया. आता फक्त एकच आहे की कुणाच्या मनात जर आत्ता काही शंका असतील तर इथेच आपण त्या विषयाचं करता आलं तर निराकरण करूया, नाहीतर विषय थांबवूया आपण. म्हणजे आपण सांगा, विचारा, आपल्याला जर काही वाटत असेल की नेमकं हे काय आहे काय नाही, याच्या अनुषंगाने जे वाटत असेल ते, त्यातलं मला जे माहीत असेल ते मी आपल्याला सांगेन. हां, ज्ञान, हां म्हणजे नॉलेज. हां, ज्ञानयोग हा या ध्यानयोगाशी जोडलेला नाही आहे. ध्यानयोगाशी जोडलेला नाही याचा अर्थ हे 4 जे मार्ग आहेत आपल्याला गीतेने सांगितलेले, जे पंथ आहेत हे परमात्म्याच्या प्राप्तीचे, त्यातला एक ज्ञानयोग आहे, एक ध्यानयोग आहे, एक कर्मयोग आहे आणि एक भक्तियोग आहे. तर योग हा जो शब्द आहे हा सगळ्यांना सामान्य आहे. याचं कारण असं की युज धातू 5व्या गणाचा जो आहे ते युज म्हणजे जोडणे, जोडले जाणे. तर जोडले जाणे या अर्थाने मग कशाच्या साधनाने आम्ही जोडले जाऊ? ज्ञान योग म्हणजे ज्ञानाचं साधन करून, योग म्हणजे आम्ही जोडले गेलो परमात्म्याशी. तसं भक्तियोग, तसंच कर्मयोग आणि तसंच ध्यानयोग. आता ज्ञानयोगाची पद्धती काय? तर ज्ञानयोग आपण म्हणालात त्याप्रमाणे काय असतं ज्ञानयोग म्हणजे? ज्ञानयोग म्हणजे माऊलींनी शंकराचार्यांची वर्णनं केलेली ज्ञानेश्वरीत पुन्हा जिथे येतील त्या प्रत्येक वेळी आपण हे ज्ञानयोगाचं स्वरूप असं आपण प्रत्येक वेळी बघू. पण ज्ञानयोग म्हणजे एवढंच आहे, बस त्याचं अस्तित्व, एवढी एकच वृत्ती मनामध्ये शिल्लक राहते, दुसरी कोणतीच वृत्ती शिल्लक राहत नाही. म्हणून ही जी सत आहे ना, पाय मोडलेला त म्हणजे बीइंग, हे जे आहे हे ज्ञानयोगाचं साधन आहे. आता व्यवहाराच्या पातळीवर ज्ञानयोग कसा तो आपल्या देहामध्ये समजून घेईल आणि राहील, तर तो देहात्मबुद्धी ठेवतच नाही, फक्त आत्मबुद्धी ठेवतो. जे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. त्याप्रमाणे त्याच्या ठिकाणी देहाच्या ठिकाणी कोणतीच धारणा नाही आहे. त्याच्या ठिकाणी हा देह आहे हे साधन काय चालत असेल ते असेल, पण त्या ठिकाणी केवळ आत्मा हे चैतन्य एवढंच साधन, एवढीच धारणा, एवढ्याच भूमिकेतून तो व्यवहार करतो किंवा या जगामध्ये जगतो. मग शंकराचार्यांनी जसं तत्त्वज्ञान मांडताना सांगितलंय, व्यवहाराच्या पातळीवर प्रत्येक उपनिषदावर भाष्य आहे, गीतेवर भाष्य आहे, ब्रह्मसूत्रावर भाष्य आहे, त्यांचं प्रस्थानत्रयीवर भाष्य आहे. त्या प्रत्येक भाष्यामधून ज्ञानाची भूमिका तो विषय पाहताना ते कशी ठेवतात ती आपण बघितली तर त्याची शब्दातून कळणारी बाजू आपल्याला समजते की ते या ठिकाणी हे वैराग्य म्हणजे कसं सांगतात. ईश्वराच्या विषयी आम्ही सगुण भक्ती करतो. सगुण भक्ती म्हणजे ज्ञानाचा उदय नव्हे किंवा त्या ठिकाणी प्रकर्षाने ज्ञान प्रकट झालेलं नव्हे. तुम्ही त्या मूर्तीशी जोडलेले आहात म्हणजे तुम्ही पुन्हा एक पडद्यामध्ये ठेवलाच आहे निखळ ज्ञानाच्या. मग ते इथे काय भूमिका ठेवतात? साधन मार्गावरती तेही साधन करायला सांगतात. त्यांचं साधन चतुष्टय सांगितलंय त्यांनी, नित्यानित्य वस्तू विवेक वगैरे. तर ते तसं साधन करताना त्यांनी पुष्कळ गोष्टी सांगितल्या. पण साधन कुठपर्यंत? जोपर्यंत ज्ञानातेव तू कैवल्यम, ज्ञानच कैवल्याचं साधन आहे, ह्या भूमिकेपर्यंत जोर आपण पोचत नाही तोपर्यंत ते ठीक आहे, तोपर्यंत चालू आहे. मग तोपर्यंत काय काय चालू आहे? तोपर्यंत देवाची पूजा केली तरी चालू आहे, तोपर्यंत उपासना केली तरी चालू आहे, तोपर्यंत भक्ती स्तोत्र गायली तरी चालू आहे.
मग तुम्ही व्यवहारामध्ये कोणताही मार्ग, योगाचा अवलंबा, कर्माचा अवलंबा, पण ते म्हणतात हे सगळं मागे पडणार आहे, आमच्या ज्ञानाच्या पुढे काही टिकत नाही. आणि त्यामुळे एक भावना, पूर्ण वैराग्य, जगाचा संपूर्णपणे केलेला त्याग, आपल्या देहाच्या विषयी पूर्ण निरासक्त भावना, वृत्तीमध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना, वृत्तीतरंग, शंका, संशय, विचार हे ज्याच्यामध्ये निर्माणच होत नाही, अशी जी बुद्धीची स्थिती, ती म्हणजे ज्ञानाची भूमिका आहे. ती फार अवघड आहे. आणि तिचं वर्णन करताना असं सांगितलं आहे की ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा अन्य मार्ग यांचा जर विचार केला तर ज्ञानमार्ग म्हणजे एका वृक्षावर बसलेला पक्षी आहे आणि त्याला दुसऱ्या वृक्षावर जायचं आहे, तर तो झुपकन तिथून उठून त्या झाडावर जाऊन, फांदीवर जाऊन बसतो. आणि हे आहे मुंगी, ती या वृक्षाच्या खाली आहे, तिला त्या वृक्षापर्यंत जाऊन पोचायचं आहे. बिचारी तो सगळ्या मार्गामधल्या अडचणी वगैरे पार करत ती चालत 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 सावकाश तिथे जाऊन पोचते. असं ज्ञानाचा मार्ग हा एका क्षणात आहे. म्हणून शंकराचार्य म्हणतात, ज्या क्षणी बुद्धीला हे कळलं, ज्या क्षणी बुद्धीमधून तीव्र वैराग्य प्रकट झालं, त्या क्षणी ज्ञानाची प्राप्ती झाली. ते असं लक्कन वीज चमकावी तसं ज्ञानाचं फल मिळतं, अशी त्याच्याविषयी. अजून काही शंका आहे तुमची? नाही, त्यांचं लक्ष नाही. अजून काही आहे? हो, ज्ञान अवस्थेत राहणं. हां, ती ज्ञानमार्गाची, ती ज्ञानाची स्थितीच प्राप्त. तो ज्ञानी आहे तो त्या स्थितीलाच प्राप्त. जे आपण मगाशी जे सगळं बोललो ना, हे सगळं मागे पडून तो केवल ज्ञान. आता परमेश्वराची लक्षणं आहेत की नाही, सत्यम, ज्ञानम, अनंतम, नित्यम, तसं ईश्वराचं जे ज्ञान हे लक्षण आहे, त्या ज्ञान लक्षणात तो सामावून राहतो. म्हणजे काय, ते मगाचं सगळं की त्याच्या ठिकाणी वैराग्य उत्पन्न होत नाही, त्या ठिकाणी विचार उत्पन्न होत नाही, अमुक होत नाही, तमुक होत नाही. तो केवळ स्थितीमध्ये म्हणजे केवळ त्या चैतन्यामध्येच आपलं अस्तित्व संपवून, विसर्जित करून तो जीवन जगत असतो. म्हणून त्याच्याकरता आचार्यांनी काय म्हटलंय, जीवनमुक्त. जो अजून देह आहे ना, मग ज्ञान झालं तरी हा देह कशा करता ठेवला, याची आसक्ती आहे का त्याला, म्हणून अजून देह नाही पडला, त्याची पण चर्चा इथे योगशास्त्रामध्ये गेली आहे. एक प्रकारचे लोक आहेत ज्ञानी, इथे पण दोन शाखा घेतलेल्या आहेत. एक ज्ञानाची शाखा घेतली आहे, एक भक्तीची शाखा घेतली किंवा अन्य शाखा म्हणा. ज्ञानाच्या शाखेमध्ये त्यांनी म्हटलंय की विदेही होतात प्रकृती लीनहा. एक ज्ञानी मनुष्य ज्याला ज्ञान झालं त्या क्षणी काय करतो, प्रकृतीचा लय करतो, प्रकृतीला सोडून देतो, म्हणजे देह टाकूनच देतो. ज्ञान झाल्यानंतर तो देह ठेवत नाही, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरे ज्ञान झालं तरी देह ठेवतात. मग ते ज्ञान झाल्यावर ज्यांनी देह ठेवला आहे त्यांच्या स्थितीला काय म्हणायचं, तर त्यांच्या स्थितीला जीवनमुक्त म्हणायचं. की जे जीवनाच्या स्थितीतून मुक्त झाले आहेत तरी पण अजून देहभावावर आहेत. भाव म्हणजे मनातला भाव नाही, आम्हाला दिसायला देहाची स्थिती. अजून काही विचारायचं असेल तर विचारा, नाही तर थांबवूया. नाही, हो, कारण गीतेमध्ये काय आहे, ध्यानयोग सांगितला आहे. आणि गीतेमधला ध्यानयोगाचा विचार सुद्धा आमच्या परंपरेमध्ये असलेल्या योगमार्गामध्ये ज्या सर्व प्रकारच्या ध्यानांचा विचार मांडला आहे त्याचा सुद्धा समन्वय केला आहे. आणि त्या समन्वयाने फक्त चित्ताला म्हणजे अंतःकरणाला तुम्ही उपरम करणं, शनै शनै उपरमते चित्तम, त्याचा उपरम, त्याला शांत करत नाही. आणि चित्त पूर्णपणाने शांत होणं आणि आणि इथे कसं आहे, आपण प्रत्येक अध्याय करताना सारखं म्हणतोय की हे कोण आहेत, हे सेश्वर सांख्य, हे सांख्यच आहे.
पण त्यांनी ईश्वरवाद मुळाशी पक्का मानलेला आहे. भगवंतानी गीतेमध्ये आपल्याला स्वतःला निरीश्वर सांख्य म्हटलेलं नाही, आपल्या स्वतःला सेश्वर सांख्य म्हटलंय. म्हणजे सगळी सांख्यांची थिअरी, सगळं सांख्य दर्शन आम्ही तसंच्या तसं स्वीकारतो, फक्त आम्ही ईश्वरवाद त्याच्यामध्ये त्याची भर घालतो, आम्ही ईश्वर सत्ता त्याच्यामध्ये स्वीकारतो. आणि त्यामुळे इथे कसं झालं आहे की हा जो ध्यानाचा मार्ग आहे, हा मार्ग ज्याला आपण साधारण गीतेमध्ये पाहिलं तर सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना, त्यांचं सार काढलं, दोहन केलं. म्हणजे आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर एक संबंध तत्त्वज्ञानाचा गीतेने घेतलेला क्रॉस सेक्शन आहे. त्याच्या मध्यातून जातं ते, त्याचा छेद घेत जात, कुणालाही स्पर्शत नाही असं होत नाही. तसंच हा जो योग आहे हा सुद्धा योगमार्गाचा क्रॉस सेक्शन आहे की अनेक प्रकारांनी योगात, आता शिवयोग, स्वरोदय योग, मनाच्या लयाचा योग, असे अनेक योगाचे प्रकार आहेत. या सर्व योगांचं त्यांनी काय केलं, एक सार काढलं आणि ते जे सार आहे ते गीतेमध्ये ध्यान योगाच्या रूपाने. आणि त्यांनी सांगितलं की हेच एक माध्यम आहे की मनाला निर्विचार आणि तर्करहित करत मन अत्यंत शांतपणाने ठेवून त्या आता इथे त्याचं उत्तर कुणी दिलं, ज्ञानदेवाने. शेवटी त्यांनी काय म्हटलं की हे जे सगळे रस आहेत, ज्या ह्या सर्व रसांच्यावरती माझा शांतरस त्याच्यावरती शृंगाराची ये ठेवला माथा, त्या शांतरसानी, रसांचा राजा शृंगार आहे पण त्याच्यावर सुद्धा त्यांनी पाय ठेवला आहे. याचा अर्थ ही केवल शांतता, ही केवल शांतता हे योगाचं फल आहे असं म्हटलं आहे. म्हणजे ब्रह्माचं कोणतं लक्षण घेतलं, शांती हे लक्षण घेतलं. म्हणून एकनाथांना काय म्हणतात, शांती ब्रह्म, म्हणून ते शांती ब्रह्म झाले. म्हणजे अशा प्रकारे एक एक लक्षण आहे. शेवटी काय आपण म्हटलं तसं की ते ब्रह्म, परब्रह्म हे अनंत आहे, ते कुठल्या एका आयामाला पकडलेलंच नाही आहे. म्हणून गेल्या वेळी आपण म्हटलं ना, ये मार्गीचा कापाडी महेशू अजूनही, भगवान शंकर प्रवास करतातच आहेत त्या अफाट अशा अनंत अशा त्या तत्त्वज्ञानाचं किंवा त्या तत्वाचं, त्या परब्रह्मात एक काहीतरी हाताला लागतं. तुकाराम महाराज हजारो अभंग लिहितात, ते म्हणतात रोज नवा अनुभव आहे, रोज नवं ज्ञान आहे. आणि त्या परमेश्वराचा येणारा अनुभव हा रोज वेगळा आहे. साधा व्यवहारात आपण अनुभवतो की रोज वेगळा अनुभव आपण घेतो. रोजचंच भात भाजी आमटी आहे, रोजचंच जेवण आपण जेवतो, पण रोज तोच भात, तोच कुकर, तितकीच मिनटं ते कुकरला लावून तो भात जेवायला घेतला तरीसुद्धा रोजच्या भातात आम्हाला फरक आहे. आमची मनोवृत्ती वेगळी आहे, आमच्या पदार्थांच्या ठिकाणी, वातावरणाच्या ठिकाणी, परिस्थितीच्या ठिकाणी वाढणारे किती गोष्टी आहेत की त्या एका भोजनाचा रोज वेगळा अनुभव आहे. म्हणजे अशा प्रकारे व्यवहार म्हणजे प्रकृती जर इतकं वैविध्य आम्हाला दाखवते तर परमात्म तत्व तर अनंत आहे, त्यामुळे त्याचा अनुभव पण अनंत आहे. तर त्या अनंत अशा मार्गाला गीतेने एका पद्धतीने मर्यादित केलं आहे. पण नेहमी गीतेचं तत्त्वज्ञान बघा, त्या तत्त्वज्ञानाला जरी एका पद्धतीने सीमित करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याचे दोन्ही टोकं मोकळी, म्हणजे दोन्ही एंड्स त्यांनी ओपन ठेवले. म्हणजे म्हणून तर गीता कुणाला उलगडतच नाही. उपनिषदाचं वचनही उलगडायला अवघड आहे, पण तरी शब्दात मर्यादित आहे आणि एका भूमिकेत मर्यादित आहे. गीतेने काय केलं आहे, त्याचा प्रत्येक श्लोक हा समन्वयाच्या पातळीवरती घेऊन हेच इथे आणि याचाच इथे शेवट, भानगड नाही. त्या इकडून पण पुष्कळ तुम्ही पूर्ण मोकळे आहात विचाराला, इकडून पण पूर्ण मोकळे आहात. त्यामुळे आम्हाला त्यांनी सीमितच केलं नाही. त्यामुळे एक ध्यानयोगाचं जरी घेतला अध्याय तरी त्याच्यात सगळ्यांना सवड सापडते, सगळ्यांना जागा मिळते. आता इथे ज्ञानेश्वरांची गोष्ट वेगळी आहे, त्यांनी इथे आपला मार्ग मांडायचा म्हणून जरी ही ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवरची टीका असली तरीसुद्धा त्यांना त्यांचा स्वतंत्र योग मांडायचा आणि तो त्यांनी सगळं बाजूला ठेवून मांडला आहे. हां.